अंडरआर्म टूर्नामेंट का यहाँ पर पहला सीजन है, सीजन 1 है केबीएस प्रीमियर लीग अंडरआर्म टूर्नामेंट, जिसके आयोजक है समीर मोरिया, साथ ही में है संजय नायर और अवर स्पॉन्सर्स है निष्कर्ष क्लासेस, विनायक सर, विकास डेकोरेटर, ब्लास्ट MS20, तबस्सुम जी, RS के क्लोथिंग और साथ ही में हमारे कमेटी मेंबर्स, जितने भी लोग हैं यहाँ पर आए हुए सभी क्रिकेट प्रेमियों का हार्दिक स्वागत है, स्वागत है, स्वागत है। मैच शुरू होने जा रहा है, टाइम हो चुका है 12:24। प्रतीत कुमार जयस्वाल ज्या काही भी स्टेज पे आके कमेटी बॉक्स में आके पर मिले। चला, कालच्या सामन्यामध्ये कालच्या सत्रामध्ये जे अंपायर राहिले होते ते आज गोलंदाजीसाठी सज्ज। पहिला चेंडू आणि पहिला चेंडूला खेलवलाय, प्रयत्न केलाय। क्या फील्डिंग है सर, तेज तर्रार फील्डिंग, चीता की तरह दौड़े और लपके बॉल पे, और लेकिन कैच छूटा है सर, लेकिन बाउंड्री रोका उन्होंने 4 रन बचाया सर। एका चेंडूत आपण काय काय पाहिले, सुंदर गोलंदाजी, सुंदर फटका, सुंदर क्षेत्ररक्षण आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट। एका चेंडूमध्ये दाखवून दिले की हा सामना किती चुरशीचा असणार आहे। या पुढील चेंडू पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय, अर्थातच कुणाल याला पाहूया। कुणाल बरदार शर्यष्टीचा खेळाडू, पंच शिक्षा टोकवतात बॉलरला, वाईट डिक्लेअर केलेला आहे, काहीशी व्हाइट बॉल। थैंक यू सर। बॉलर नेम नित्या, बैट्समैन नेम कुणाल सामना करेंगे नित्या का बॉलिंग मार्क पर। नित्या अपने देखना होगा अगली गेंद क्या करते हैं। मांडलेकर, बड़ा शॉट निकला है बल्ले से, देखना होगा फील्डर गेंद के नीचे हवा का रुख बदला और हाथों में कैच जाके पकड़ा। प्रयत्न होता कुणाल्याचा, तेवढाच ताकदीने त्याने हा शॉट खेळला होता। शॉटही सुंदर होता, पण मला असं वाटतं लॉंगेस्ट बाउंड्री असल्या कारणानं त्या बॉलने भेट घेतली ती त्या क्षेत्ररक्षकाची आणि झेलबाद स्वरूपात पहिला हादरा बसतोय तो आगरीबाई संघाला। तत्पूर्वी आता फलंदाजीसाठी जातोय सिद्धेश माळी। देखिए बैंड्रा पैकर की टीम बड़ी ही जानी मानी टीम है सर, ये बैंड्रा से खेलते आती है। अंडरआर्म में सब जितने भी प्लेयर खेल रहे हैं सब अंडरआर्म के बॉक्स टूर्नामेंट के माहिर है। किस तरह से रणनीति बनाई है इन लोगों ने, देखो बड़ा शॉट फिर से निकला है बल्ले से और एक ऊंचा सा शॉट, कद छोटा हुआ फील्डर का और 6 रनों के लिए दरकार। ये बल्लेबाज को बहुत बार मैंने बहुत सी टूर्नामेंट में खेलते हुए देखा है, बहुत ही बेहतरीन ऑलराउंड प्रदर्शन उनका रहता है और टीम के लिए डेडिकेशन रहता है। वही सिद्धेश 600 के स्ट्राइक रेट से खेलते हुए, और ये अगली गेंद देखेंगे कितना और रन लुटा पाएगा। और एक बड़ा स्ट्रोक निकला बल्ले से, देखना होगा फील्डर गेंद के क्या बॉल 15 4 बॉल 15 रन ऑन बोर्ड। क्या बात है, जाने माने गेंदबाज नित्या को हवाई फायर यहां पर चालू है। बैट्समैन सिद्धेश ने यह सिद्ध कर दिया है कि हम भी किसी से कम नहीं है। बड़ा शॉट फिर से निकला, देखना होगा स्ट्रेट मारा है, फील्डर के हाथ में गेंद, 1 रन से संतुष्ट होना होगा। स्ट्राइक पे भी सिद्धेश, नॉन स्ट्राइक पे भी सिद्धेश। अभी जिसने स्ट्राइक लिया सिद्धेश कुड़ेकर, दोनों सिद्धेश, गेंदबाज पे नितेश। बड़ा शॉट निकला, ले एज लगा है, खड़े बैट पे फील्डर गेंद के नीचे और एक आसान सा कैच बनाया नित्या ने।
कुमार जायसवाल जहां कहीं भी हो कमेटी बॉक्स में आ जाए, आतिश से संपर्क साधे। बाला, चलिए नए बल्लेबाज को भेजे जल्दी जल्दी, यहां पर टाइम नहीं है सर। बैट्समैन अगर देरी करता है तो उनका लेट हो जाएगा। चलो नया बॉलर। जैसा कि आपने बताया, एक्चुअल में अच्छा स्कोर आया था पहले ओवर में। सिद्धेश ने आते ही 2 6 लगाकर ये ओवर को एक बड़ा ओवर बनाया था। सर पहले ही ये बैंड्रा पैकर लेट हो चुकी है, आपको बता दूं 1 मिनट लेट चल रहा है इनका। 6 मिनट का ओवर हो गया। यहां पर टाइम टू टाइम मैच हो रहा है, कोई ओवर कम मैच नहीं होगा लास्ट तक, फिनाले तक। बॉलर नेम कुणाल, सामना करेंगे सिद्धेश। चलिए स्कोर जा पहुंचा है 16। ओवर की समाप्ति पे 2 विकेटों के नुकसान पर 2 गए। चलिए यहां पर पावर प्ले खत्म हो गया है, देखना होगा किस तरह से बल्लेबाजी करते हैं। मुझे लगता है अगर सिद्धेश की बैट चलेगी तो प्लेयर्स बस दर्शक बन के रह जाएंगे। आगाज इतना सुंदर है तो अंजाम क्या होगा ये सोचना पड़ेगा। अंपायर्स दोनों ही टीम से रिक्वेस्ट है, बाय बैट्समैन जो बैटिंग कर रही टीम उनका भी वही सेम टाइम है, सबको सेम टाइम है। उनका टाइम क्यों रुका रहे, खुद का टाइम का भी कम हो जाएगा 5 रन। नेक्स्ट डिलीवरी। 7 मिनट हो गया सर। चलो ठीक है, मैच हल वाले को दिया हूं। बोलो बोलो। कुणाल एक बेहतरीन गेंद कुणाल के माध्यम से, और उसको उतना ही सम्मान दिया है सिद्धेश ने। कार्पेटच्या साहाय्याने खेळून 2 धावा पूर्ण करतोय आणि स्वतःची खेळी आणि संघासाठी योगदान देताना आपण बघतोय सिद्धेश माळी। सडपातळ बांध्याचा परंतु मजबूत फटकेबाजी करणारा खेळाडू मिडऑन क्षेत्रामध्ये खेळून 1 धाव पूर्ण केले आणि एकाच धावेत समाधान मानले। आणि आता स्ट्राइकवर आलाय तेजस गायकर। काहीशी स्लो सुरुवात झाली या सामन्याला, बराच उशीर, दोन्ही टीम बराच टाइम घेत आहे। पंच लक्ष द्यायचं आहे, वेळेत लवकरात लवकर मॅच सुरू करा दादा। आपल्याला आजच्या दिवसामध्ये एक संघ आणखी क्वालिफाय करून फायनल सुद्धा खेळवायचे आहे, याची दक्षता घ्यायची आहे। शॉट तर सजवला होता परंतु डिक्लेअर झोनमध्ये जाताना एकच धाव। कासवाच्या गतीनं ही धावसंख्या वाढताना आपण बघतोय, परंतु कुठेतरी पुन्हा एकदा ॲक्सिलेटर पाय ठेवावा लागेल आगरी बॉईज संघाला। कुणाल याचा पुढचा चेंडू फिरवण्याचा प्रयत्न, फिरकी समजलेली नाही आहे, फिरकीची जादू चाललेली आहे। निर्धाव चेंडूची सांगिता करताना कुणाल आणि तेजस डाव्या हाताचा हा डावकुरा फलंदाज आपण बघतोय। 2 विकेटच्या पतन झाल्यानंतर तो आलाय, अर्थातच संघाने त्याच्यावर का विश्वास दाखवलाय तो दाखवून देतोय आणि मिडॉनला दाखवून देतोय का माझ्या संघाने मला वरती खेळण्यासाठी पाठवलाय, तो विश्वास। फिर से एक बार उठा के मारा, देखना होगा फील्डर गेंद के नीचे, और यहां पर एक आसान सा कैच। एक तेरी एक मेरी, मारेंगे हम एक मारेंगे, तुम्हारे आदमी वहां से आएंगे, हमारे आदमी यहां से आएंगे, अंजाम एक ही होगा, ब्लास्ट। डीजे
तसेच आज संपूर्ण महाराष्ट्र तसेच भारतभरामध्ये देवळी माता उत्सव साजरा केला जातोय। तर या उत्सवासाठी जिथे जिथे साजरा केला जातो त्या सर्वच नागरिकांना, त्या समाज बांधवांना आणि आपल्या या आयोजकांकडून आणि अच्छा ये भी स्कैम है क्या? सत्यानाश। 26 ऑन बोर्ड। अजून पण एकेरी लढत देतोय सिद्धेश माली संघासाठी। मला वाटतं आणखी धावा तो नक्कीच घेऊन जाणार आहे। एक धाव सचिन डी 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 था। संघाचं तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय सचिन आणि आता स्ट्राईकला आला तो म्हणजे अल्पेश। चाणक्य नीतीने खेळण्याचा प्रयत्न परंतु नीती त्याला साथ दिली नाही आणि मला वाटतं निर्धाव चेंडू। अजून एक गडी गारद होतोय, अजून एक हादरा भेटतोय आगरी बॉयज संघाला। डी ओ शेट तुम्ही नादच केलाय थेट आणि अजून एक हादरा आपण लागताना बघतोय आगरी बॉयज संघाला। 4 विकेट गेलेले आहेत आणि अनिकेत स्ट्राईकसाठी आलेला आहे आणि बँड्रा पॅकर्स संघ का आपण ओळखले जातो संपूर्ण बँड्रामध्ये पॅकर्स नावाने ते दाखवून देतोय। सुंदर अशी गोलंदाजी कार्पेटच्या सहाय्याने खेळला। एक धाव निश्चित, दुसऱ्या धावेचा चोरटी प्रयत्न आणि धाव यशस्वी। सर मैं चाहूंगा कि ज़्यादा से ज़्यादा अगर स्ट्राइक सिद्धेश के हाथ में रहेगी तो एक हवाई फायर देखने मिलेगा, क्योंकि आते साथ ही उन्होंने 2 छक्के लंबे लंबे लगाए थे अपने टीम के लिए। तो क्या चाहेंगे सर, सिद्धेश ज़्यादा स्ट्राइक पे रहे, मैं तो यही चाहूँगा सर। रेगुलर इंटरवल पे जो विकेट गए इसकी वजह से वो खामियाजा भुगतना पड़ रहा है। हम देख रहे हैं आगरी बॉयज टीम को तो थोड़ा पार्टनरशिप भी बिल्टअप होना ज़रूरी है। 1-1 2-2 रन से पार्टनरशिप भी बने तो आगे आने वाले 2 ओवर में अंपायर रिव्यू के लिए डिमांड कर रहे हैं। चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता पण हा प्रयत्न मात्र अंगलटीला येतोय का बघूया। तिसऱ्या पंचाकडे दाद मागितलेली आहे। आणि ह्या सामन्याचा एन्जॉय करताना, सामन्याचं मनोरंजन बघताना आपण बघतोय सागर पारधी आमचे मित्र आणि जसं मी बोललो की ही चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलटीला आलाय आणि तिसऱ्या पंचाने ग्राउंड पंचाला निर्णय कळवलाय आउट।
सिद्धेश अजून सुद्धा एकेरी लढत देतोय आपल्या संघासाठी, ते खेळी सजवतोय. दोन चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. आपण बघतोय काय खेळ सजवतोय बँड्रा पॅकर्स संघ. सुंदर अशी गोलंदाजी तर आहेच, पण त्या गोलंदाजीला साथ मिळते ते उत्कृष्ट अशा क्षेत्ररक्षणाची. आपण बघतोय खूपच सुंदर क्षेत्ररक्षण बँड्रा पॅकर्सने अगदी बांधून ठेवलंय. आग्री बॉईज संघाला शेवटचा चेंडू या षटकातील विराजने फिरवलाय. फ्लॅट शॉट खेळण्याचा प्रयत्न मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. एकच धाव, एकाच धावे समाधान मानतोय आणि स्वतःला स्ट्राईक देतोय पुढच्या ओव्हरमध्ये विराज. आता मात्र उर्वरित दोन षटकांमध्ये चांगला खेळ करायला लागेल, थोडं ॲक्सिलरेशन दाखवायला लागेल. 32 बँड्रा पॅकर्स का बलाढ्य संघाला जर पिछाडीवर टाकायचा असेल तर या दोन षटकामध्ये जास्तीत जास्त धावा लुटायला लागतील मला वाटतं आग्री बॉईज संघाला. कारण जेवढी सुंदर गोलंदाजी बँड्रा पॅकर्स संघाकडून झालेली आहे, तेवढ्याच धाटणीचे आणि तेवढ्याच क्षमता असणारे फलंदाज सुद्धा त्यांच्या पविलियनमध्ये असतील, त्यांच्या खेम्यात असतील, याच्यात काय येतील मात्र शंका नाही. सागर मोरे वैयक्तिक पहिला आणि संघाचं चौथं षटक हाताळताना आपण बघतोय. त्याला सामोरं करतोय, तो सामोरं जातोय तो म्हणजे विराज. कमी वयाचा पण मजबूत बांधाचा खेळाडू विराज लांबच लांब फटकेबाजी करू शकतो आणि याच्या आधी त्याने तसं दाखवलेलं आहे. पाहूया आजही तो करिश्मा, तो कारनामा पुन्हा या मैदानात करतोय का, केबीच्या प्रांगणात करतोय का. चलिए सागर अपने बॉलिंग मार्क पर आ चुके हैं. बड़ा शॉट मारने का प्रयास, बॉल बीट हुए, एम्पायर का डिसीजन गेंदबाज के खेमे में कि डॉट बॉल के रूप में यहां पर दिखाई दिया. बल्लेबाज छूके, गोली के स्पीड से जाता हुआ ये गेंद. अगली गेंद सागर के माध्यम से विराज. बड़ा शॉट यहां पर मारा है कि शुरू करो. दोन्ही मोरे बंधू समोरासमोर एकमेकांचा सामना करतोय. सागर मोरे विरुद्ध विराज मोरे. आणि एक तुझी एक माझी चांगलं कमबॅक करतोय सागर मोरे. कोपरीकर्स आता मात्र फटकावलाय, पाठवलाय. वन बाउन्स मिडॉन क्षेत्रामध्ये चौकार. चेंडू निर्धाव, मग षटकार, मग निर्धाव, मग षटकार. चौकार. आतिश केदारे अतिदक्ष आमचे कमिटी मेंबर आम्हाला सांगतायत चुकांना आळा घाला. पुढील चेंडू षटकातील पाचवा चेंडू मारा केलाय. एक फ्लॅशबॅक आपण जसं काय बघतोय. एक डॉट, एक मोठा फटका, एक डॉट, एक मोठा फटका आणि पुन्हा एक बिंदी आपण बघतोय. पण शेवटचा पुन्हा एकदा तो फ्लॅशबॅक रिपीट होतोय का, एक मोठा फटका येतोय काय. सागर पंचांच्या उजव्या बाजूने मारा केलाय विराजला, विराजने फिरवलाय आणि पुन्हा याची पुनरावृत्ती आपण बघतोय आणि लांबच लांब 8 मारलाय षटकाराची घोषणा करताना.
एक एक ओवर में टीम मीटिंग मत करो यार, ओवर डालना है तो बॉलर सेट करो और बॉल डाल के हट जाओ जरा फास्ट फास्ट। चार षटकाच्या अखेरीस शेवटचं षटक, हाणामारीचे षटक हाताळताना येतोय गोलंदाज सुजित आणि या हाणामारीच्या षटकामध्ये तो खेळाडू सिद्धेश माली ज्याने पहिल्या ओव्हरपासून कास धरून ठेवले आणि त्यांनी मात्र सन्मान देत चेंडूला कार्पेटच्या सहाय्याने खेळून आपल्या नॉन स्ट्रायकरला असलेल्या विराजला आमंत्रण केले, कारण मागच्या षटकामध्ये 3 मोठे फटके, 2 षटकार 1 बाउंड्री आपण बघितले विराजच्या माध्यमातून आली होती। तोच कारनामा पुन्हा एकदा करावा लागेल उरलेल्या 5 चेंडूमध्ये। बघूया पुढील चेंडू फिरवलाय, खेळतोय सुंदर आणि सुंदर असा लांबच लांब दोन चेंडू या षटकातील झालेले आहेत। तिसरा चेंडू बघूया किती धावा लुटू शकेल, पण मला वाटते निर्धाव चेंडूची सांगिता करताना अजून 3 चेंडू उरलेत। काय वाटते सर, आमिर सर किती धावा होतील? सर 3 बॉल में तो 2 6 तो आना चाहिए। ये देखो पहला आया शायद, ये गया लगता है, विकेट विकेट डीजे। उरलेल्या 2 चेंडूमध्ये मोठे 2 फटके आणतोय का आपल्या संघासाठी? प्रयत्न तर पूर्ण होता, प्रयत्न चुकलाय आणि त्याचा नुकसान पुन्हा एकदा झेलावा लागतोय आगरी बॉयज संघाला। रनआउटच्या स्वरूपात यश परत तंबूत परतताना आपण बघतोय सागर $55 रन्स ऑन बोर्ड। शेवटचा चेंडू शिल्लक, अजून सुद्धा सिद्धेश माळी जो पहिल्या ओव्हरीपासून एकेरी झुंज देतोय या संघासाठी। शेवटचा चेंडू उरलाय, आता मात्र त्याकडे लायसन असेल एक मोठा शॉट खेळण्याचा, जिम्मेदारी त्यांनी पार पाडलेली आहे। शेवटच्या षटकापर्यंत आपल्याला संघाला आणलेला आहे। पुढील चेंडू एकाच धावेत समाधान। 56 ऑन बोर्ड, 57 टू विन। बँड्रा पॅकर्स या संघाने खूप सुंदर असं गोलंदाजी करून क्षेत्ररक्षण करून सर्वांची मनं तर जिंकलेली आहे आणि तेवढंच सर कल का सब में लोएस्ट स्कोर था 59, अब यहाँ पर स्कोर हो गया है 56 57 टू विन। हाँ ये लोएस्ट स्कोर है सब में, लेकिन ऐसा सर उन लोगों को 2 चांस, तीन मैचेस के चांसेस है, 2 मैच जीतना है। तो जैसे पहले मैच से निराश नहीं होना है कि बाद में भी चांस है, कुछ भी हो सकता है, क्रिकेट है। लेकिन निराश क्यों होना, अभी तो एक ही इनिंग हुई है, क्या भरोसा तख्ता पलट हो जाए, क्या भरोसा। जितना अच्छा क्षेत्र रक्षण और गेंदबाजी बैंड्रा पैकर्स ने किया उससे ज़्यादा बेहतर अगर आगरी बॉयज कर पाई तो ज़रूर इस स्कोर के बदौलत एक जीत दर्ज करके अपने टीम को आगे लेके जा सकते हैं। केबीएस
खार बैंड्रा सैंटाक्रूज प्रीमियर लीग सीजन 1 अंडर आर्म टूर्नामेंट समीर मोरिया, आयोजक संजय नायर, साथ ही में हमारे स्पॉन्सर्स है निष्कर्ष क्लासेस विनायक सर, विकास डेकोरेटर विकास, MS20 ब्लास्ट तबस्सुम, और साथ ही में हमारे कमेटी मेंबर्स और क्रिकेट प्रेमी उन सभी लोगों का हार्दिक स्वागत करते हैं। जो जर्सी और ट्रैक देख रहे हैं RS के क्लोथिंग, उनके मालिक यहाँ पर, वो भी यहाँ पर स्टेज पे, मैं चाहूंगा कि उनको भी, गुरमीत जी स्टेज पे आ जाए, मंच पे आ जाए सर। भाई थोड़ा हट जाओ दादा, गेस्ट लोग को आंदो ना वहां से। और कॅमेरे दादा, आपल्या आलेला मान्यवरांचं इथं आपण स्वागत करायचं आहे। आप यहाँ पर ये जो डैशिंग टी शर्ट्स और ट्रैक देख रहे हैं, मी समीरजींना विनंती करीन की त्यांनी गुरमीत यांचा RS के क्लोथिंग सन्मान गुरमीत करायचा जी, आहे। उनका भी हार्दिक स्वागत है। उनका समीर मोरिया यहाँ पर सत्कार करेंगे। कॅमेरामॅन यूट्यूब लाईव्ह, एक मिनिट, फ्रंट कॅमेरा, जोरदार तालियों के साथ यहाँ पर स्वागत करेंगे मंच पे। गुरमीत जी यांना विनंती करें कि त्यांनी आए हुए सभी क्रिकेट आसन प्रेमियों का ग्रहण हार्दिक करायचे। स्वागत है। हर साल की तरह इस साल भी यहाँ पर एक अलग सा माहौल बनाया है समीर मोरिया ने। इस मैच के माध्यम से पहला प्राइज जिसका 50,000 प्लस ट्रॉफी, सेकेंड प्राइज 25,000 प्लस ट्रॉफी, बेस्ट बैट्समैन, बेस्ट बॉलर, बेस्ट फील्डर और मैन ऑफ द सीरीज ट्रॉफी प्लस कैश, और लाइव टेलीकास्ट ओम साई MTC यूट्यूब चैनल पे दिखाई जा रहा है। खार बैंड्रा सैंटाक्रूज परिसर में ये पहला अंडर आर्म ओपन टूर्नामेंट है। काफी साथी में का अनोखा अलग चीज का मटेरियल्स आप देख सकते हैं यहाँ पर, RS के क्लोथिंग, डिजिटल प्रिंटिंग के साथ में जो टी शर्ट्स आप देख रहे हैं, उनके ओनर साथी में हमारे मंच पे इस मैच का लुत्फ उठाएंगे जो कि रन चेज हो रहा है। विनायक सर, ओवर टू यू। चला, यापुढील सामन्याला सुरुवात करायची आहे। यापुढील इनिंगसाठी एक सुंदर असं मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी बनावं लागेल आगरी बॉयज संघाला, कारण त्यांनी 57चं आव्हान दिले जरूर, मला वाटते 57 थांबवण्यासाठी, रोखण्यासाठी पंच सामना लवकर लवकर शुरू करायचा है। दोनों अंपायर से गुजारिश रहेगी कि जल्दी जल्दी मैच स्टार्ट करें, हमें आज ही के दिन में फाइनल भी खिलाना है। हेलो 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 हेलो, तो चलिए मैच की तरफ रुख करते हैं। 57 टू विन, 5 ओवर में बनाने होंगे 57 रन और लगभग 11.5 11.5 के रन रेट से ये रन बनाने पड़ेंगे बैंड्रा पैकर्स की टीम को। और अपने अपने 12th मैन बैंड्रा पैकर्स,
सचिन और सुजीत की ये जोड़ी, सुजीत स्ट्राइक पे और बॉलिंग की जिम्मेदारी लिए सिद्धेश कुडेकर, और पहले गेंद में बता दिया आगाज ऐसा है तो अंजाम क्या होगा। लास्ट के ओवर तक शायद ये मैच जाए तो ये बराबरी का सामना हमें देखने मिल सकता है और शायद से सुपर ओवर भी देखने मिल सकता है कल के पूरे। चलो मैच की तरफ रुख करते हैं। सिद्धेश की अगली गेंद, राइट आर्म ओवर द विकेट, छोटी गेंद, उसका पूरे समाचार और षटकार। डीजे शॉर्ट पिच चेंडूचा पुरेपूर समाचार घेतला आहे दुसऱ्या चेंडूमध्ये, आणि पाहूया तिसरा चेंडू, पुन्हा एकदा कमबॅक करतोय, दाखवतोय का आगरीपाड्यामध्ये मला या कॅप्टनची भूमिका या संघाने मला दिलेली आहे, दाखवून देतोय सिद्धेश, एक अष्टपैलू खेळाडू, सुंदर धाटणीचा त्याची गोलंदाजी आपण बघतोय। पंच वाईट, अतिरिक्त धावसंख्येत भर, अवांतर धावसंख्येत भर, वाईटची शिक्षा टोकवताना 3 चेंडू अखेरीस धावसंख्या झाले 7 रन ऑन बोर्ड। चला षटकातील चौथा चेंडू, सिद्धू मारा करतोय, ताकदीने फिरवलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये, सुंदर असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय। कोणताही आक्षेप घेण्याचा प्रयत्न करू नका। बँड्रा पॅकर्स खूप सुंदर खेळी तुम्ही दाखवताय, स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवा, खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण झालेलं आहे समोरच्या संघाकडून, त्याला आपण ॲप्रिसिएशन केलंच पाहिजे, खूप सुंदर। चार चेंडू झालेले आहेत या षटकातील, उर्वरित 2 चेंडू, मोठे फटके मारण्याचा प्रयत्न, स्पष्ट आपला इरादा दाखवतोय, फिरवलाय, एकाच धावेत समाधान मारायला लागेल। सुजित याचा प्रयत्न खूप सुंदर होता, परंतु हव्या तेवढा धावा त्याला लुटता आल्या नाही, आणि आता मात्र शेवटचा चेंडू सामोर जातोय सचिन, आणि ओव्हर समाप्ती आपण बघतोय, सुंदर असं षटक हाताळले सिद्धू यानं, आणि या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झालेली आहे नहीं तो आपको कांटेक्ट करवा दूंगा। 11 रन्स ऑन बोर्ड। एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाले 11, 11 रन बने एक ओव्हर के बदले। पुढचं षटक घेऊन येतोय सिद्धेश माली, एक अष्टपैलू खेळी सजवताना आपल्याला दिसतोय सिद्धेश आपल्या संघासाठी, ज्यांनी पहिल्या षटकापासून ते शेवटच्या षटकापर्यंत लढत दिली, तो सिद्धेश माली गोलंदाजी अटक सज्ज झालाय आणि त्याला सामोरं जातोय, तो म्हणजे सचिन। नॉन स्ट्राइक एंडला सुजित। आतापर्यंत तरी ज्या सरासरीने या सामन्याच्या विजयाची गरज होती, अर्थातच 11.5 11.5 त्याच रन रेटने खेळली, आणि सुंदर आणि स्टेडी अशी स्टार्ट, पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे। दोन्ही संघांना विनंती आहे, ऑलरेडी तुम्ही खूप वेळ घेतलेला आहे, अजून वेळ खर्चिक घालू नका, दोन्ही संघाला योग्य ती पेनल्टी कमिटीद्वारे ठोठावली जाईल। दोनों टीम को रिक्वेस्ट है जल्द से जल्द मैच की तरफ अपना रुख करें,
ज़्यादा टीम मीटिंग में अपना टाइम वेस्ट ना करें। बहुत सुंदर मैच हो रहा है यहाँ पे। आज के सत्र का ये दूसरा मैच आगरी बॉयज बनाम बैंड्रा पैकर्स। सिद्धेश की ये पहली गेंद सम्मान से खेल दिया है सिद्धेश माली। सचिन ने ये सिंगल लेते हुए सम्मान दिया है सिद्धेश की ये गेंद को। या पुढील चेंडू आणि सुंदर गोलंदाजी। जसं मी म्हटलं होतं सामना अजून संपलेला नाही आहे, तेवढाच बलाढ्य संघ इथं खेळतोय, क्षेत्ररक्षण करतोय आगरी बॉईज। दुसरा निर्धाव चेंडू आपण बघतोय। आत्ता मात्र क्षेत्ररक्षण काही मोका नाही आणि पंचांच्या डोक्याच्या वरून सरळ रेषेने केलेला हा षटकार। ची धार त्याच्या बॅटीतून आला एक खणखणीत षटकार। चला टीम मीटिंग नको बॉईज। तीन बॉल 18, एक ओवर 3 बॉल में रन बने 18 और इसको बोलते कम बैक डीजे। एटीन रन्स ऑन बोर्ड। ये ओवर में 2 बॉल्स बची है। सुजीत स्वरूपात हा आदरा मिळतोय बँड्रा पॅकर्स संघाला आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी आता फलंदाजीसाठी सज्ज झालाय फलंदाज अरुण। सिद्धेशची एक अष्टपैलू खेळी आपण बघतोय। एक षटकार त्यांनी जरूर काढला, परंतु त्याच्या पुढच्याच चेंडूमध्ये कमबॅक कसं करायचं हे दाखवून देतोय सिद्धेश माली। अशाच प्रकारे षटक येणारे पुढचे 3 षटक सुद्धा हाताला लागतील आगरी बॉईज संघाला। पूर्ण टीमचा सपोर्ट बॉलरला आपल्याला द्यावा लागेल, सुंदर क्षेत्ररक्षण करावं लागेल। मागच्या षटकात आपण पाहिला षटकार अडवून 4 धावा वाचवल्या होत्या आपल्या संघासाठी अनिकेत यांनी। या षटकात 2 चेंडू शिल्लक, तत्पूर्वी 5वा चेंडू घेऊन येत आहे सिद्धेश। पंच शिक्षा डोकवतोय, अवांतर धावसंख्येत भर वाईट। थँक्यू। 19 रन्स, 5वा चेंडू। हा मात्र एकाच धावे समाधान नक्की मानायला लागेल। सुंदर अशी गोलंदाजी करताना आपल्याला दिसतोय सिद्धेश माळी। 20 रन स्कोरबोर्डवर जरूर दिसत आहेत। या षटकातील शेवटचा चेंडू, मला असं वाटतं जास्तीत जास्त रन लुटायला लागतील। कार्पेटच्या साहाय्याने खेळून दिलाय मिड ऑफ क्षेत्रामध्ये। डीप मध्ये चेंडू जातोय जरूर आणि याचा फायदा घेत 2 धावा पूर्ण करतोय। मला वाटते बँड्रा पॅकर्स 22। दोन षटकाच्या अखेरीस स्कोर झालाय 22। मॅच विन साठी बनवायचे आहेत 57। अजूनही उर्वरित 18 चेंडूमध्ये 57चा पल्ला गाठायचा आहे बँड्रा पॅकर्स संघाला।
अनिकेत बॉलिंगची धुरा सांभाळण्यासाठी पंचांच्या उजव्या बाजूने मारा करण्यासाठी सज्ज झालेला आहे. आणि आताच आमचे सहकारी मित्र विशाल वाजा वाजंत्री यांच्याकडून बक्षीस आहे अनिकेतसाठी. या षटकामध्ये 3 गडी गारद केले तर त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक. तत्पूर्वी सामन्याकडे बोलूया. स्लो आणि स्टेडी स्टार्ट झालेली आहे या षटकाची. अनिकेताला सुवर्ण संधी त्यांच्या मित्रांकडून विशाल वाजा वाजंत्री यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल 3 विकेट या षटकात घेतलेत तर. तत्पूर्वी सामन्याकडे वळूया. या षटकातील हा दुसरा चेंडू मला वाटते पंचशिक्षा टोकावताना वाईड. अवांतर धावसंख्येत भर झालेली आहे. षटक काहीच थांबलेलं आहे. एक स्लो अँड स्टेडी सुरुवात आणि वादलापुरीची शांतता. षटकार खूप सुंदर हा षटकार आपण पाहिला. बँड्रा पॅकर्स संघ नक्कीच खुश होईल. पुन्हा एकदा जसा चेंडू आलाय तसंच त्याला खेळून काढलाय. 1 धावेत समाधान मानतोय. दोन्ही संघ अगदी बॅलन्स इक्वेशन घेऊन चालले. सामना अजूनही 50-50 चालू आहे. कोणताही संघ या सामन्यात विजयी ठरू शकतो. दोन्ही संघाला इक्वल चान्सेस आहेत. बँड्रा पॅकर्स नक्कीच अजून 2 पटके या ओव्हरमध्ये घेण्याचा प्रयत्न घेईल. निर्धाव चेंडूची सांगिता करतोय. का त्याच्या मित्रांनी बक्षीस लावलं असावं, कारण तेवढ्या सुंदर धाटणीची गोलंदाजी आपण बघतोय. अनिकेत चार चेंडूची सांगिता झालेली आहे. या षटकातील 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. (31 रन्स स्कोरबोर्ड आपण बघतोय. पुन्हा एक निर्धाव चेंडू. फलंदाज काहीसा भ्रमात, गोलंदाजी समजली नसावी. अतिशय वेगवान आणि सुरेख धाटणीची गोलंदाजी आपण बघतोय अनिकेतच्या माध्यमातून. चला, फलंदाज आणि क्षेत्ररक्षक संघ दोघांनाही विनंती आहे, छोट्या छोट्या टीम मीटिंग्स टाळायच्या आहेत, वेळेत सामना पूर्ण करायचा आहे. पाहूया पुढील चेंडू. पंच शिक्षा ठोकावतायत. वाईड. अवांतर धावसंख्येत भर. चला, पुढील चेंडू. आणखी एक धावसंख्येत भर. आणखी एक चेंडू अतिरिक्त. मला वाटतं काहीच सायकोलॉजिकल प्रेशर हे गोलंदाजी करताना गोलंदाज फील करत असेल. अनिकेत पुढचा चेंडू. चला, कार्पेटच्या साहाय्याने खेळलाय जरूर. किती धावा घेऊ शकतात? 1 धाव तर निश्चितच. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव यशस्वी. धावसंख्येत भर. (35 रन्स ऑन बोर्ड. आणि उरलेल्या 12 चेंडू बनवायचे आहेत. 12 गेंदों में 22 रन की जरूरत. 22 रन्स नीडेड फ्रॉम 12 बॉल्स. पंच या छोट्या छोट्या टीम मीटिंग थोड्या टाळायच्या आहेत. सामना लवकर आपल्याला संपवायचा आहे. आजच्या दिवसामध्ये आपल्याला फायनल सुद्धा खेळवायचे आहे. आजच्या सत्रातील दुसराच सामना आहे. अजून उर्वरित आपल्याला 4 सामने आणि फायनल खेळवायचे आहे. याची काळजी घ्यायची आहे, दक्षता घ्यायची आहे. आणि दोनही संघांना विनंती असेल, तुम्ही ऑलरेडी भरपूर टाईम घेतलेला आहे, सो कोऑपरेशन करा.
सामना चुरशीचा आहे, यात काही शंका नाही, परंतु ते कॉपरेशन गरजेचे आहे. आगरी बॉईज तुमचा 12वा प्रतिनिधी कुठे? तेजस गायकरसाठी सुद्धा सुवर्ण संधी. निर्धाव चेंडू तेजस गायकरसाठी सुद्धा एक सुवर्ण संधी त्यांच्या मित्राकडून, विशाल वाजंत्री यांच्याकडून. या षटकात 3 विकेट घेतल्यास त्यांच्यासाठी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि अतिदक्ष पंच आपसामध्ये डिस्कशन करून त्यांनी आपला फायनल निर्णय कळवलेला आहे. वाईट शिक्षा टोकावतोय तेजसला. तेजससाठी सुवर्ण संधी 1000 रुपयांची. कार्पेटच्या सहाय्याने खेळलाय, डीप मध्ये चेंडू खेळलाय. 2 धावा. जशी या ग्राउंडची रचना आहे, तुम्हाला समोरच्या दिशेनेच खेळणं गरजेचं आहे. मागच्या बाजूला चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातो, पण जास्तीत जास्त शॉट कालपासून आजपर्यंत आपण बघतोय या मिड ऑन मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये आणि कव्हरच्या क्षेत्रामध्ये आपण बघितलेत. बघूया तत्पूर्वी तेजसचा या षटकातील दुसरा चेंडू. सुंदर अशी राऊंड ॲक्शन. चेंडू हवेत सुद्धा भिरकी घेताना आपण बघू शकतो. टप्पा पडल्यानंतर क्षेत्ररक्षण गचाल झाले आणि एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत केले. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजामध्ये आपण बघतोय. एकाच संघामध्ये खेळल्यामुळं वर्षानुवर्ष जी बॉन्डिंग या दोन्ही स्ट्रायकर आणि नॉन स्ट्रायकर फलंदाजामध्ये आपण बघतोय. तेजस षटकातील तिसरा चेंडू हाताळताना आपण बघतोय. रिवर्सचा प्रयत्न होता, बॅट फिरली जरूर. केविन पीटरसनचा आवडता हा शॉट, परंतु याच्यात जास्त धावा लुटता आल्या नाही. एकाच धावे समाधान मानलं फलंदाजाने. पंचांनी नो डिक्लेअर केलेला आहे आणि नो प्लस डिक्लेअर. 42 रन्स ऑन बोर्ड. दोन्ही टीमने लक्ष द्यायचे. 42 रन्स ऑन बोर्ड. वाईट. दोनच चेंडू झालेले आहेत या षटकातील. हा मात्र चेंडू भिरकावलाय आणि दोन्ही फिल्डरला चकवा देत चेंडू गेला सीमारेषे पार. चौकार. तीन चेंडू या षटकातील. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. ये ओवर में अभी भी 3 गेंदें शेष. बची हुई 9 गेंदों में बनाने 10 रन. 9 चेंडू 10ची गरज. तेजस एक कमबॅक करावा लागेल मला असं वाटतं आपल्या संघासाठी. पुढील चेंडू निर्धाव टाकावे लागतील. तत्पूर्वी शॉर्ट पिच चेंडू. समर्पक अशी खेळी बघतोय. नो प्लस षटकार या चेंडूमध्ये आपण बघितला. आता मात्र फक्त 2 धावांची गरज आहे. याही षटकातली 2 चेंडू शिल्लक आहेत. अजून एक षटक शिल्लक आहे. 2 धावांची गरज असताना खेचलाय लांबच लांब पल्ल्याचा चौकार. सेलिब्रेट. करायचे, एक स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवायचे आणि लाईनअप करून जायचे. दोन्ही संघाला विनंती आहे लाईनअप करायचे, एक स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवायचे, हँडशेक करायचे आणि या टुर्नामेंटची शोभा वाढवायची. समीरजी मोर्या यांच्या
प्रयत्नातून ही टुर्नामेंट आपण बघतोय KBS सीझन 1 वेलिंग्टन जिमखान्यामध्ये या ग्राउंडमध्ये